बीबी का मकबरा, ज्याला दख्खनचा ताज आणि मिनी ताजमहल म्हणून ओळखला जातो, असे या ठिकाणी आपण आलेलो आहोत. चला अगोदर आपण तिकीट काढू. 25 रुपये देऊन हे अशा पद्धतीने टोकन घ्यावं लागतं, जे बघून आल्यावर आपल्याला वापस करावं लागतं. मुख्य प्रवेशद्वार, याच्यावरूनच आपल्याला या वास्तूची भव्यता लक्षात येते. आत आल्यावर हा छोटासा पाण्याचा हौद, येथून आपल्याला मकबऱ्याकडे जाता येते. बीबी का मकबरा हे छत्रपती संभाजीनगर येथील एक जगप्रसिद्ध ऐतिहासिक स्मारक असून ते मुघल स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. बीबी का मकबरा लांबून दिसतो छोटा, पण जवळ आल्यावर त्याची भव्यता कळते. या वास्तूचे बांधकाम मुघल सम्राट औरंगजेब यांचा मुलगा आजमशाह याने 1651 ते 1661 दरम्यान आपली आई दिलराज बानू बेगम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केली होती. त्या स्मारकाची रचना आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहालावर आधारित असल्याने याला दख्खनचा ताज किंवा छोटा ताज असेही म्हटले जाते. या वास्तूचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याचा भव्य पांढरा घुमट आणि त्याभोवती असलेले 4 उंच मिनार, जे ताजमहालच्या रचनेशी हुबेहूब साम्य दर्शवतात. मुख्य वास्तू विशारद आता उल्ला हे होते, जे ताजमहल बनवणाऱ्या उस्ताद अहमद लोहारी यांचे पुत्र होते. मुख्य घुमटाचा भाग आणि दर्शनी भाग शुद्ध पांढऱ्या संगमरवरी दगडाचा आहे, तर उर्वरित बांधकामासाठी चुनखडी आणि प्लास्टरचा उपयोग करण्यात आलेला आहे. चला मध्ये बघू. आणि हीच ती दिलराज बानू बेगमची कब्र. आजमशहाने आपल्या आईच्या या कब्रच्या वरती खूप मोठा मकबरा बांधलाय. डोम तर आतून बाहेरून खूप सुंदर दिसतो. उजेडासाठी खिडक्या बनवल्या आहेत. या वास्तूचे बांधकाम पूर्णपणे संगमरवरीमध्ये नाही आहे. जसं ताजमहल आहे त्याप्रमाणे संगमरवरीमध्ये नाही आहे. मकबराच्या सभोवताली अतिशय सुंदर अशी 4 बाग शैलीतील बाग असून त्यामध्ये पाण्याचे सुबक कारंजे आणि जलमार्ग आहेत. खरंच आहे, काय पाहिजे. चाल.